नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 31 मार्च 2024 ते 10 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये महाराजांसाठी काही सेवा करायच्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सेवा कोणत्या आहेत हे सांगणार आहे. तर इथे तुम्ही कोणतीही त्यापैकी एक सेवा करू शकता किंवा तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर सगळ्यात जमतील तरीही ते तुम्ही सेवा करू शकता. तर आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन दाबल्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल. आणि आपला हा जो आजचा व्हिडिओ आहे तो स्किप न करता जरूर पहा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितरित्या समजेल. तर चला मग आपण सुरुवात करूया. आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक समस्यांनी त्रस्त असतो. यामध्ये मानसिक समस्या असतील किंवा शारीरिक समस्या असतील, या सगळ्या समस्येतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या गुरूंची सेवा. आणि स्वामींचा प्रकट दिन खूप जवळ येत असल्याने तुम्ही या सेवा केल्या तर तुम्हाला त्याचे शीघ्र फळ मिळेल. यामुळे घरात शुभ परिणाम देखील जाणवतील. आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ देखील आपल्याला हवी असते. तसेच आपल्या स्वामींचे आशीर्वाद लाभावे यासाठी आपल्याला कोणत्याही अशा सेवा करायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे पूर्ण स्वरूप तिसरे अवतार आहेत. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले. कोणाला विठुमाऊलीच्या रूपात, तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या रूपात, तर कोणाला भगवती देवीच्या स्वरूपात भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या. अनंत भावाने भक्ती करणाऱ्या भक्ताच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 10 एप्रिल 2024 रोजी आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले आणि तोच दिवस महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. महाराज बरंच काही न मागता आपल्याला देतात. त्यांना फक्त आणि फक्त भक्तीची अपेक्षा असते. महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपणही त्यांना काही ना काही देणे लागतो. म्हणून या काही ज्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहेत, त्या महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करायच्या आहेत. नित्यसेवा तर आपण करतच असतो, परंतु प्रकट दिनानिमित्त संकल्प सेवा आपण करू शकतो. सगळ्या सेवा कराव्यात असे नाही, परंतु तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा तुम्ही या प्रकट दिनानिमित्त करायच्या आहेत. तर याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत पारायण. आता हे जे पारायण आहे ते आपण 21 दिवसांचे किंवा सलग 11 पारायण देखील करू शकतो किंवा रोज 3 अध्याय देखील आपण या पारायणातील वाचू शकतो. हे 7 दिवसात एक पारायण देखील करू शकतो. 3 अध्याय वाचले की 7 दिवसात हे पारायण पूर्ण होतं. प्रत्येकालाच इतका वेळ मिळेल किंवा सेवा करायला इतका टाईम काढता येणे शक्य नाही. तरी महाराजांसाठी तुम्हाला काही ना काही करण्याची इच्छा असेल तर या ग्रंथातील रोज एक अध्याय पठण करा. म्हणजेच स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामीचरित्र पारायण जे आहे ते एक पारायण पूर्ण होईल तुमचे. आणि स्वामीचरित्र सारामृत हा एक असा उपासनेचा ग्रंथ आहे की त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतातच, तसेच आपल्या समस्यांचे निराकरण देखील होते. संकल्पित 108 पारायण करू शकत असाल तर या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी तुम्ही दिवसभरात कोणतीही एक वेळ निश्चित करून घ्या. त्यावेळेस तुम्ही हे पारायण करू शकता. पण ते पारायण तुम्हाला एका बैठकीमध्येच या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. ते संकल्पित सेवा करताना तुम्हाला काही नियमांचे पालन करायचे आहे. ते नियमांचे पालन असे म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचा, एका बैठकीतच पूर्ण अध्याय वाचायचे, तसेच ब्रह्मचर्य पाळायचे, असे काही नियम आहेत याचे, ते तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागते. परंतु हे जे पठण आहे ते आपल्याला 12 ते 12:30 या वेळेस करता येणार नाही, कारण ही दत्तगुरू महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ समजली जाते. म्हणून या वेळेस आपण कोणतीही सेवा करू शकत नाही.
तसेच ही सेवा जी आहे ती आपल्या घरातील कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, आपली मुलं, वयोवृद्ध जे कोणी व्यक्ती असतील, ज्यांना वाचता, पठण करता येतं, कोणीही ही सेवा करू शकतं. आता याच्यानंतर दुसरी महत्त्वाची सेवा ती म्हणजे नामस्मरणाची. असं म्हणतात की घरात एकतरी व्यक्ती नामस्मरण करणारी असावी. तिच्या नामस्मरणाच्या शक्तीमुळे घरातील इतर व्यक्तींना कोणतेही संकट येत नाही. इतर सदस्य जे आहेत आपल्या घरातील ते नामस्मरणाच्या शक्तीने तारले जातात. आता नामस्मरण करायचं म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. एका बैठकीत तुम्हाला हा 11 माळी जप करायचा आहे. परंतु जर तुम्हाला इथे एका बैठकीमध्ये किंवा एका जागेवर बसून जर हा मंत्र करणे शक्य नसेल, तर तुमच्या घरामध्ये एखादे जर श्रवणयंत्र असेल तर त्या श्रवणयंत्रावर तुम्ही हा अखंड नामस्मरण जप लावून देऊ शकता आणि तो अखंड ऐकू शकता. त्यामुळे देखील तुम्हाला या आपण जी सेवा करणार आहोत त्याचे फळ निश्चितच मिळेल. नामस्मरणाची सेवा जी आहे ती तुम्ही तुमचे कोणतेही काम करत असताना करू शकता. उदाहरणार्थ स्वयंपाक करत असताना, इतरत्र कामं करत असताना, ऑफिसची कामं करत असताना तुम्ही नामस्मरण करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नामस्मरण हे कधीही झोपून करायचे नाही, कारण त्यावेळी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो. गुरुचरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेस देव कोपतात त्यावेळेस गुरु तारतात, पण ज्यावेळी गुरु कोपतात त्यावेळी तारणारा कोणीही उरत नाही. त्यामुळे ज्यांचा गुरुग्रह बलवान आहे, गुरूंची कृपा ज्याच्यावरती आहे, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही. त्यामुळे नामस्मरण अगदी भक्तिभावाने आणि मनापासून करायचे. पण कोणतीही सेवा करत असताना इतरांचा वाईट विचार करायचा नाही किंवा इतरांचं वाईट व्हावं या हेतूने ही सेवा करायची नाही. ती कधीही फलित होत नाही आपल्याला सेवा, किंवा ती सेवा स्वामी कधीच स्वीकारत नाहीत. निस्वार्थपणे केलेली सेवा बरंच काही देऊन जाते. तुम्हाला काही मागायची देखील गरज लागत नाही. त्यानंतरची सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची. तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे, त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हे करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या देवासमोर बसून एक पेला घ्यायचा, त्याला पाणी भरून ते देवासमोर ठेवायचं आणि आपला उजवा हात आहे तो त्या पेल्यावरती ठेवायचा आणि तारक मंत्र हा जो आहे तो निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, तो मंत्र जो आहे तो 11 वेळा पठण करायचा. जर तुम्हाला येत नसेल बोलायला तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तारक मंत्र दिलेला आहे, तो तुम्ही बघून बोलू शकता किंवा तो श्रवण देखील करू शकता एखाद्या श्रवणयंत्रावर लावून. आणि जो आपण सेवा करत आहोत ती करताना बाजूला एक अगरबत्ती लावून ठेवायची आणि त्याची पडलेली जी उदी आहे ती त्या पाण्यामध्ये थोडी टाकायची आणि हे जे पाणी आहे तारक मंत्राचं ते आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना तीर्थ द्यायचं आणि उरलेलं पाणी तुम्ही तुमच्या पिण्याच्या माठात देखील टाकू शकता. परंतु एक लक्षात ठेवा की हे पाणी जे आहे ते आपल्या घरातल्याच लोकांना द्यायचं, इतरत्र कोणालाही ते पाणी द्यायचं नाही, कारण त्याच्यावरती आपण ती सेवा केलेली असते आणि ही तारक मंत्राची सेवा अत्यंत प्रभावशाली मानली गेलेली आहे. त्यानंतर पुढची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणची सेवा. ही सेवा खूप उच्च कोटींची मानली जाते. ही सेवा 7 दिवस आधी तुम्ही करू शकता, म्हणजे जेव्हा आपला स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे त्याच्या 7 दिवस अगोदर ही सेवा चालू करायची, म्हणजे ते 7व्या दिवशी तो सेवा पूर्ण होते. जर आपल्याला मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा आधी देखील करू शकता. गुरुचरित्र ही महिन्याच्या कोणत्याही दिवशी किंवा गुरुवारी आपण करू शकतो. गुरुचरित्र पारायण करणे हा अत्यंत उच्च कोटीचा आणि महत्त्वाची सेवा मानली गेलेली आहे. 10 एप्रिल रोजी असणारे प्रकट दिन सोहळा आपला स्वामी महाराजांचा, या साठी आपण ह्या केलेल्या सेवा ज्या आहेत त्यातील तुम्हाला कोणती जी जमेल ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता आणि त्यामुळे आपल्या पाठीशी सदैव आपले स्वामी महाराज अगदी निर्विघ्नपणे कोणतेही विघ्न न येता उभे राहतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ.